चपाती जेव्हा आपण खातो तेव्हा डिरेक्टली ती रक्तात जाऊन म्हणजे शरीरात जाऊन त्याची शुगर होते. प्रोटीन्समध्ये व्हेजिटेरियनमध्ये पहिल्यांदा तुम्ही सगळी डेअरी आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ही सगळी प्रोटीन सोर्स आहे तो. मग दूध, दही, पनीर, चीज हे सगळं त्याच्यात प्रोटीन आहे. त्यामुळे डेअरी पण आपल्या ताटातही असायला हवी. उसळी आहेत, मूग आहे. मूग हे त्यातल्या त्यात सेकंड क्लासमध्ये चांगलं. मूग आहे, सगळ्यात जास्त प्रोटीन असतं. हां, मसूर आहे, मटकी राजमा आहे. येस. सो सकाळी ना आपला सकाळी 10 पर्यंत ना आपला मेंदू खूप ॲक्टिव्ह असतो आणि तेव्हा तुम्ही एक जरा हेवी ब्रेकफास्ट केला तर काही हरकत नाही. भाजी ही आपल्याकडे खरं तर खूपच नावाला खाल्ली जाते, कारण चपाती आणि भाजी ही भाजी एकदम लावून खाल्ली जाते. म्हणजे 30% भाजी असते, 70% चपाती असते आणि इवन आपली भाजी तशीच राहते, पण आपली 1-2 चपात्या कधी संपतात हे कळत नाही. चिकन मध्ये फायबर असतं. नाही, कुठल्याच नॉनव्हेज प्रकारात अंड्यांपासून आपण जर घेतलं कशातही फायबर नाही. नमस्कार, मी रोहित हरीप. सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अन्न ही पृथ्वीवरच्या सगळ्या सजीवांची एक मूलभूत गरज. आपण हे शाळेतच शिकतो. पण या सजीवांमध्ये मनुष्य असा प्राणी आहे ज्यामध्ये 2 प्रकार असतात. पहिला प्रकार असतो जो जगण्यासाठी जेवतो आणि दुसरा जो असतो तो जेवणासाठी जगतो. गेल्या 30 वर्षात आपलं जेवण या विषयावरती खूप प्रचंड प्रमाणात संशोधन झालेलं आहे आणि या संशोधनातनं अनेक नवीन गोष्टी देखील शास्त्रीयदृष्ट्या समोर आलेल्या आहेत. पण गेल्या काही वर्षात जशी आपली लाईफस्टाईल बदलली तसे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या, आपल्या ताटातले घटक देखील बदलले. सध्याच्या काळात म्हणजे विशेषतः गेल्या 10 वर्षात जेव्हापासून इंटरनेटचं जे सगळं माध्यम आहे ते फोफवलेलं आहे, ते फोफवल्यापासून ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या माहितीचा मारा, आपल्या हातात असलेल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी यातनं खूप चित्रविचित्र आणि नवीन नवीन माहिती आपल्यासमोर आपल्यावरून आदळत असते. पण यातली कुठली माहिती खरी, कुठली खोटी, यातलं शास्त्र काय, याच्यामागचं सायन्स काय, ह्याच्याबद्दल मात्र अनेक लोक अनभिज्ञ असतात. या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचे काही भ्रम, गैरसमज दूर करण्यासाठी आणि आपण जेवताना काय जेवावं, आपल्या जेवणाच्या ताटात काय असावं, हाच विषय आपण आज घेऊन आलो आहोत. या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत डॉक्टर मृदुल कुंभोजकर. त्यांच्याकडनं आपण आपल्या जेवणाच्या ताटात काय असावं, काय खावं, काय खाऊ नये, काय प्यावं, काय पिऊ नये, या सगळ्या विषयांची माहिती घेणार आहोत. त्याशिवाय आम्ही काही प्रश्नही गोळा केलेले आहेत आपल्या प्रेक्षकांकडनं, ते देखील आम्ही घ्यायचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न असेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर का तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण या नव्या एपिसोडला सुरुवात करूया डॉक्टर मृदुल यांच्यासोबत. मी त्यांच्याकडे जातो. डॉक्टर मृदुल, तुमचं सकाळ माध्यम समूहामध्ये स्वागत आहे. खरं तर आपला विषय आजचा आहे की जेवणाच्या ताटात काय असावं, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण ते सोप्या शब्दात कळावं म्हणून मी शॉर्टमध्ये सांगतोय. पण आधी आपण विषयाला सुरुवात करण्यात आधी तुम्ही एकदा आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार. माझं नाव मृदुल महेंद्र कुंभोजकर. मी MBBS आहे. मी नगरमधून MBBS केलं आणि त्यानंतर मी मास्टर्स केलं औंध डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. मग मी आत्ता दिल्लीच्या डी लाईफ इन्स्टिट्यूटची मेंबर आहे पॅनलवरती, वर्किंग ॲज लो कार्ब न्यूट्रिशनिस्ट. डॉक्टर मृदुल, आपण सुरू करताना जो आपला विषय होता जेवणाचं ताट, तर सुरुवात करताना पहिलाच प्रश्न असा येतो की हे जेवणाचं ताट जे असतं आपलं, त्याचा आकार, त्यातले सगळे पदार्थ हे गेल्या काही वर्षात बदलत गेलेले आहेत. तर जे आत्ता आपले सगळे प्रेक्षक बघतायत, तुम्ही काय सांगताल की आजचं आपलं जेवणाचं ताट हे आयडियली कसं असायला हवं, त्यात कुठले पदार्थ असायला हवेत, कुठले पदार्थ नसायला हवेत आणि कुठल्या वर्गासाठी ते ताट कसं असावं? ओके. सो आपण आता जर इंडियन प्लेट आपली बघितली तर आपल्याला माहिती आहे की मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतात आणि एक मायक्रो असतात. मॅक्रोचा अर्थ म्हणजे मोठी क्वांटिटी, मायक्रो म्हणजे लहान. मॅक्रो म्हणजे मोर दॅन 10 ग्रॅम पर डे जे तुम्ही खाताय ते मॅक्रोमध्ये येतं आणि लेस दॅन 10 ग्रॅम असेल तर ते मायक्रोमध्ये येतं. आता मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजेच कार्बोहायड्रेट, कार्बोदके, प्रोटीन्स आणि फॅट्स हे 3 महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आहेत जे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत. मायक्रोमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स. ओके. आता आपल्याला या दोन्हीची सांगड घालून त्या ताटात आपल्याला सगळे पदार्थ ठेवायचे आहेत. त्यामुळे ताटात जे आहे आत्ता आपण बघितलं तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, कुठेतरी थोडंसं प्रोटीन्स असतात आणि फॅट्स हे रादर नाहीच, कारण जितकं आपण कुकिंग करतोय तेवढेच फॅट्स म्हणजे तेल वगैरे. तर ही प्रपोर्शन आत्ता आहे. म्हणजे तसं बघितलं तर एक 2/3 पोर्शन हा कार्बोहायड्रेटचा असतो आपल्या डिशमध्ये. मला विचारायचं असं आहे की समजा जेवणाचं ताट आपण लावतोय घरी, रोज सगळ्यांच्या घरी, आपल्या भारतीय जर का आपण पद्धत बघली त्यामध्ये पोळ्या, चपाती, भात
आमटी, कोशिंबिरी म्हणजे सॅलड ज्याला म्हणतो आपण, ते चटण्या, हे पदार्थ जास्त प्रामुख्याने असतात. यातलं जर का आयडियल ताट आपल्याला करायचं आहे, तर त्यात कुठले क्वांटिटी कशी असावी त्यातली? सो आपण आता थोडंसं आपली एक हिस्ट्री बघूया. तर इव्होल्यूशन ऑफ ह्युमन बीइंग म्हणतो आपण, उत्क्रांती मानवाची जशी झाली, तर एक 55 कोटी वर्ष आधी ते आत्ता 10,000 वर्ष पर्यंत तो जो काळ होता तो प्री ॲग्रीकल्चर काळ होता. तर त्याच्यामध्ये जे मानव जसे-जसे इव्हॉल्व उत्क्रांती त्यांची होत गेली, तसे-तसे ते अर्थात शिकार संचयी होते. आपण म्हणतो हंटर गॅदरर. तसे होते ते. त्यांची हळू उत्क्रांती झाली आणि एक 12,000 वर्षांपूर्वी जो एक म्हणतो आपण प्रजाती ती होती होमो सेपियन्स, अ मॉडर्न ह्युमन बीइंग. तो पहिल्यांदा अमेरिकेत दिसला गेला. तर त्याच्यानंतर हळू सगळं एक ह्युमन इव्होल्यूशन एंडला आलं. त्यानंतर मग एक आत्ता रिसेंटच 10,000 वर्षांपूर्वी जे पहिलं रिव्होल्यूशन म्हणतो आपण, ते ॲग्रीकल्चर रिव्होल्यूशन, हरित क्रांती आली. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा एकदा मानवाला कळायला लागलं, की आता ईझी फूड मिळतंय. म्हणजे पिकवून ग्राउंडमधून मिळतंय. म्हणजे पूर्वी माणूस शिकार करत फिरायचा. हां. त्यामध्ये ॲग्रीकल्चर रिव्होल्यूशन ज्याला तुम्ही म्हणता, ते आपल्या प्रेक्षकांना सोप्या शब्दात म्हणजे त्याला शेतीचा शोध लागला. शोध लागला. शेती कृषी तंत्राचा शोध लागला आणि तो तंत्र त्याला सापडल्यानंतर तो सेटल झाला. म्हणजे त्याचं मग जे शिकार करत फिरणं होतं ते थांबलं आणि मग त्याला कळलं की एकाच ठिकाणून आपल्याला फिक्स सोर्स ऑफ फूड जे आहे ते मिळते, कारण की परत येतं ती मूलभूत गरज आहे. येस. आणि मग त्यानंतर तो सेटल झाला. कारण आधी तो खायचा जे काही शिकार केलेलं प्राणी शिजवून खायचा, त्याचबरोबर फळं असतील आणि भाज्या असतील, हे त्यांचं एक अन्न होतं आधी. त्यानंतर जेव्हा कळलं की आता हे इझिली ग्राउंडमधून मिळतंय, तर ते कल्टिव्हेशन आणि त्याचं सगळं ॲग्रीकल्चर कृषी क्षेत्र आलं आणि ते सुरू झालं. पहिला एक 8,000 वर्षांपूर्वी जो पहिला जो काही एक जे पिकवलं गेलं ते होतं अर्थात तांदूळ पहिल्यांदा. त्याच्यानंतर मग हळू गहू आले आणि गहू पहिल्यांदा टर्कीमध्ये एक एनकॉर्न नावाची त्याची एक प्रजाती होती, ते गहू आले. त्यानंतर मग हळू सायरिया आणि मग ग्रीस, इंडिया असं सुरू झालं. सो आत्ता आधी जर आपण बघितलं थोडंसं, तर गहू, तांदूळ हे सगळे एक महत्त्वाचे घटक होते. त्याला आपण स्टेपल फूड म्हणतो आणि ते ताटात असायचे. तसंच तेच सुरू झालं कारण मानवाला कळायला लागलं, की आता स्टोरेज जमतंय, स्टोअर करू शकतोय फूड. कारण आधी ते डायरेक्टली ते शोधत फिरायचे आणि मग शिकार करून जेवढं अन्न मिळायचं तेवढंच ते खायचे. नंतर परत नेक्स्ट मीलसाठी ते परत तसंच फिरायचे. तर ॲग्रीकल्चर रिव्होल्यूशन नंतर असं झालं, की आता हे अन्न इझिली अवेलेबल आहे आणि ते आपण स्टोअर करू शकतो आणि ते आपण कधीही खाऊ शकतो. तसंच त्यामुळे नंतर मग हे सगळं पीक एक आले. म्हणजेच गहू असतील, मका असेल आणि तांदूळ हे सगळे ओघाने चालू झाले. सो अशा प्रकारे हे सगळं सुरू झालं आणि मग ताटात हळू धान्य, तृणधान्य याचा समावेश सुरू झाला. पण मग आजच्या काळात परत आपण त्याच प्रश्नापाशी येऊया, की आजच्या काळात आपल्या ताटात नेमकं हसायला काय हवं? म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रोटीनने कळलं, पण मग म्हणजे काय? कारण की हे माझ्यावर थोडंसं तांत्रिक भाषेत होतंय. आपण ते सोपं करायला पाहिजे. म्हणजे समजा मी तांदूळ खाल्ला तर माझ्या पोटात काय जाईल? सो आता मग ती डिश आपली जी प्लेट आहे ती तशी झाली, की जिथे 2/3 आपण ग्रेन्स घेतो, धान्य घेतोय, भाजी आणि अजून काही छोटे काही जिन्नस असतील तर ते असतात. सो 2/3 पोर्शन हा कार्बोहायड्रेट आला. कार्बोहायड्रेट म्हणजे सगळे पिष्टमय पदार्थ, सगळे धान्य हे कार्बोहायड्रेटच्या सत्रात येतात. मग तिथून अगदी गव्हापासून ते आपला पास्ता, नूडल्स हे सगळं कार्बोहायड्रेटमध्ये येतं. पण मग तुमचं म्हणणं आहे की पास्ता, नूडल्स हे रोजच्या आहारात असायला हवे? नाही, अर्थातच नाही. कारण ह्याच्यामध्ये मी सांगते तसं एक क्लासिफिकेशन आहे. कार्बोहायड्रेट जेव्हा म्हणतो तेव्हा सिंपल कार्बोहायड्रेट असतात आणि कॉम्प्लेक्स असतात. सिंपलचा अर्थ असा की रिफाइंड जी आपली साखर आहे किंवा आपलं सगळं जंक म्हणतो आपण, ब्रेड असेल, टोस्ट असतील, खारी असेल, हे सिंपल झालं. आणि कॉम्प्लेक्स म्हणतो तर व्हीट म्हणजे गहू, नंतर तांदूळ असेल वगैरे हे सगळं. तर आता हा पोर्शन जो आहे सिंपलचा किंवा कॉम्प्लेक्सचा दोन्हीचा पोर्शन मिळून कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स बनतात. आता कार्बोहायड्रेट जेव्हा आपण खातो, प्रत्येक मॅक्रोन्यूट्रियंटचं ब्रेकडाऊन होतं. त्याचं एक विच्छेदन होतं खाली शरीरात गेल्यावर. तसं पहिल्यांदा कार्बोहायड्रेट जेव्हा आपण खातो, तेव्हा त्याचा पहिला प्रॉडक्ट हा शुगर आहे. म्हणजे मध्ये इंटरमिडिएटरी प्रॉडक्टच नाही. चपाती जेव्हा आपण खातो, तेव्हा डिरेक्टली ती रक्तात जाऊन म्हणजे शरीरात जाऊन त्याची शुगर होते. सो हे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम म्हणजे आपण जेव्हा खातोय
कार्बोहायड्रेट, तेव्हा मध्ये कुठलाही प्रॉडक्ट न बनता डायरेक्टली त्याची एक साखर बनते आणि हं, ती स्टोअर होते ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे हं, एक शरीराला जी ऊर्जा मिळते ती कार्बोहायड्रेटपासून. हं. त्यामुळे तो फर्स्ट सोर्स आहे कार्बोहायड्रेट. तर जे मेटाबॉलिझम म्हणतो आपण, चयापचय क्रिया, तर ती कार्बोहायड्रेट खाल्ल्या-खाल्ल्या लगेच शुगर होते. म्हणून आपण म्हणतो, की आपल्याला इन्स्टंट एनर्जी कार्बोहायड्रेटने हं. मिळते. सो हे कार्बोहायड्रेट. थोडक्यात तुम्ही सांगताय, की एनर्जी मिळण्यासाठी तुमच्या ताटामध्ये कार्बोहायड्रेट्स हवेत. येस. हां. सो कार्बोहायड्रेट हवेत. आता त्याच्यानंतर दुसरा कॉन्स्टिट्यूएंट आहे तो म्हणजे दुसरा प्रोटीन. आता प्रोटीनसुद्धा तितकेच गरजेचे आहेत. कारण प्रोटीन्स जे आहेत ते प्रत्येक सेल आपली कुठलीही पेशी असू देत, म्हणजे ब्लड सेल असतील, मसल असेल कुठलंही, तर ते बनवण्यासाठी जे स्ट्रक्चर जे असतं ते प्रोटीन्स करतात. त्याचं काम म्हणजे प्रोटीनचं पण काम मग आहे. प्रोटीन म्हणजे कुठले पदार्थ पाहिजे आहारात? व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही सांगा. प्रोटीन्समध्ये व्हेजिटेरियनमध्ये पहिल्यांदा तुम्ही सगळी डेअरी डेअरी आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ही सगळी प्रोटीन सोर्स आहे तो. मग दूध, दही, पनीर, चीज हे सगळं त्याच्यात प्रोटीन आहे. त्यामुळे डेअरी पण आपल्या ताटातही असायला हवी. ओके, त्याचं आहारामध्ये. प्रमाण आहारामध्ये. आता जे क्रायटेरिया दिलेले आहेत अकॉर्डिंग टू आणि गाईडलाईन्स. नॉन-व्हेज राहिलं आपलं. नॉन-व्हेजमध्ये नॉन-व्हेजमध्ये चिकन असेल, मटण असेल, मासे असतील, हे म्हणजे अंडी. अंड्यांपासून, हे पूर्ण सगळंच नॉन-व्हेज त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. हे फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स म्हणतात आणि हे व्हेजिटेरियनचे फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स. आता आपण जेव्हा सेकंड क्लासला येतो तेव्हा मग आपल्या सगळ्या उसळी आहेत, मूग आहे. मूग हे त्यातल्या त्यात सेकंड क्लासमध्ये चांगलं. मूग म्हणजे आहे. सगळ्यात जास्त प्रोटीन हां, असतं. मसूर आहे, मटकी राजमा आहे. आहे. येस. तर आपले जे कडधान्य आहेत, ते प्रोटीन सोर्स. ओके. आता प्रोटीन्स जेव्हा आपण खातो, तेव्हा ते डायरेक्ट शुगरमध्ये जात नाहीत. पहिला त्याचं प्रॉडक्ट बनतं अमायनो ॲसिड्स. हं, आता हे जे अमायनो ॲसिड्स आहेत, त्याची चेन म्हणजे प्रोटीन असतं आणि हे अमायनो ॲसिड्स प्रत्येक पेशी बनवतात. हं. प्रत्येक कुठलीही पेशी म्हणजे ते मसल असू दे किंवा काही कुठलीही सेल ते बनवतात. त्यामुळे प्रोटीन्स हे सेल स्ट्रक्चरसाठी महत्वाचे आहेत. पण आता याच आपण अनुषंगाने पुढचा प्रश्न होतो, की आता यात म्हणजे मी असं ऐकलेलं आहे बऱ्याच लोकांमध्ये असतं, की रात्री प्रोटीन खाऊ नये, ते पचायला जड असतात. या म्हणजे या मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवून आपण मला प्रश्न आहे, की रात्रीचं आणि दिवसाचं या जेवणात काही फरक असतो का? किंवा हे जेवताना काय वेगवेगळी काळजी घ्यावी? कशी काळजी घ्यावी? येस. सो इथे फरक हा आहे, की प्रोटीन जसं तुम्ही म्हणालात, की हो, ते थोडेसे पचायला जड असतात. तर त्याचा अर्थ असा आहे, पचायला जड म्हणजेच ते खूप काळासाठी तुमची सटायटी लेव्हल ते मेंटेन करतात. सारखी भूक लागत नाही जेव्हा तुम्ही प्रोटीन्स खाता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही पनीर सकाळी खाल्लं, तर किती तुमच्या भुकेनुसार 150-200 ग्रॅम पनीर बुर्जी किंवा काही असं आणि ते खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेच 2 तासांनी भूक लागणार नाही. ते सस्टेनेबल राहतं म्हणजे ते खूप काळासाठी राहतं. म्हणून असं म्हणतात, की लगेच डायजेस्ट होणार नाही रात्रीचं खाऊ नये. पण स्टिल इफ आपण सायंटिफिकली बघतो तर तसं काही त्याचा काही एक हार्म किंवा त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही तोटा असा शरीर काही तोटा नाहीये असा त्याचा. काही नाहीये. आपण पण खाऊ शकतो. पण मग जेवणात माझा प्रश्न असा आहे, की रात्रीच्या आणि दिवसाच्या हं. जेवणात फरक काय ठेवावा? ओके. म्हणजे जे सगळं तुम्ही दिवसा खाऊ शकता, सकाळी 10 वाजता, सकाळी 8 वाजता किंवा दुपारी ऑफिसमध्ये असाल तर 1 वाजता. हं. तेच सगळे पदार्थ तुम्ही रात्री 10ला पण खाऊ शकता? सो सकाळी ना आपला एक सकाळी 10 पर्यंत ना आपला मेंदू खूप ॲक्टिव्ह असतो आणि तेव्हा तुम्ही एक जरा हेवी ब्रेकफास्ट केला, तर काही हरकत नाही. एकदम व्यवस्थित तुम्ही त्याच्यामध्ये काहीही चांगले फॅट्स असतील, प्रोटीन्स असतील, हे तुम्ही इन्क्लूड करू शकता. सो प्रोटीन्स जेव्हा म्हणतो, तेव्हा आपण सकाळी उठून जर मटकी असेल, तर ती स्प्राउट मटकी, हं. त्याच्यासोबत आपण जर अंडी. अंडी असतील, ओके, पनीर असेल, तर तसं काही खाल्लं आपण, अंड्यांची बुर्जी खाल्ली, ओके. त्याच्यानंतर आपण जर स्प्राउट केलेले हं. मूग खाल्ले किंवा आपण मटकी खाल्ली, तर हे खाल्ल्यानंतर हे एकदम तुम्हाला एनर्जी देणार. त्याचबरोबर थोडेसे कार्बोहायड्रेट जरी खाल्ले सकाळी, मग तेव्हा आता तुम्ही चपाती खाऊ शकता सकाळी. असं काहीतरी खाल्ल्यानंतर तुम्ही तुमचं हे हेवी एक थोडंसं होतं सकाळी आणि ते तुम्हाला पूर्ण दिवसाच्या सगळ्या कामासाठी एनर्जी पुरवू शकतं. पण मग जेव्हा तुम्ही रात्री हं. येताय तेव्हाच तेवढंच हेवी खाणं खरं तर गरज नाहीये. कारण आत्ता आपलं मेटाबॉलिझम हे थोडंसं कमी झालेलं असतं रात्री. ओके, थोडंसं जी काही चयापचय क्रियाची प्रोसिजर आहे ती थोडीशी कमी झालेली असते आणि तेव्हा इट विल बी बेटर की तुम्ही जस्ट एक ग्लास दूध प्यायलं किंवा ताक प्यायलं तर ते बेटर आहे. म्हणजे तुम्ही ना एक 5 पर्यंत तुमचं जे काही हेवी खाणं आहे, ज्यामध्ये तुमचं चपाती आहे, भात आहे,
तो असू देत किंवा आणि प्रोटीन्स आहेत, पनीर आहे, जे काही असेल अजून ताटातलं, ते तुम्ही 5 पर्यंतच खाऊ शकता. त्यानंतर शक्यतो शरीराला पण विश्रांती मग द्यावी. म्हणजे ही झाली शास्त्रीय माहिती. हं. पण आता आपल्याकडे खूप मोठा वर्ग असा आहे, की जो रात्री 9-10 ला घरी येतो आणि बऱ्याच वेळेला सकाळी ते खाऊन बाहेर पडलेले असतात किंवा बऱ्याच वेळेला लोकांचं रात्रीचं जेवण बराच मोठा वर्ग आहे असा, की त्यांचं रात्रीचं जेवण हे महत्त्वाचं असतं. तर मग जे लोकं रात्री जेवतात किंवा त्यांना रात्री चौरस आहार हं, लागतो, की हं. सगळं ताट भरलेलं लागतं, की पोळी, भाजी सगळं किंवा नॉन-व्हेज खाणारे लोकं. तर मग त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे जर का ते समजा रात्री खात हं, असतील, हं, तर हं, मग हं. त्याचे त्यांना दुष्परिणाम आहेत काही का त्याची पण काही काळजी घेता येते? जर तसं रात्री त्यांचा इंटेक जास्त होणार असेल, तरीच फाईन. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की नेक्स्ट ते आता जर ते हेवी 10 वाजता जेवत असतील, हां. तर इट इज नॉट नेसेसरी की लगेच सकाळी 9 वाजता त्यांना ब्रेकफास्ट पाहिजेच. हं. कारण हे खूप सस्टेनेबल राहिलं. म्हणजे पूर्ण एक 12 तासांचं फास्टिंग आरामात होतं, ओव्हरनाईट फास्टिंग आणि परत तशीच तेवढीच भूक सकाळी लागत नाही. थोडक्यात काय, तुम्ही ठरवा, की तुम्हाला हेवी मील कधी करायचंय. ते ओके. सकाळी असू देत, रात्री असू म्हणजे देत. असं काही नाही, की सकाळीच हेवी मील केलं नाही. पाहिजे. कारण की मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही जे सांगता त्याच्यावरून असं एक आपल्याकडे म्हटलं जातं, की संध्याकाळी दिवस हा लवकर संपवावा. हं. जनरली बऱ्याच वेळेला ग्रामीण भागातल्या लोकांची जी लाईफस्टाईल असते, की जे शेतावरून येतात किंवा तिथे लवकर दिवस हं. संपतो 6, 7, 8. तिथे लोकं जेवतात आणि लवकर झोपतात. शहरामध्ये ही जी टाईमलाईन असते, ही 9, 10, 11 वाजेपर्यंत एक्सटेंड झालेली असते. येस. तर मग कुठली योग्य, अयोग्य असं काय सांगता येईल? का दोन्हीही त्यांच्या त्यांच्या जागी योग्य आहे? हां, सो आत्ता लाईफस्टाईल हा जो एक प्रॉब्लेम झालाय म्हणजे असं आहे, की आपण ग्रामीण भागात बघतो, की त्यांचं 6-7 लाच दिवसच संपतो आणि 7 ला फार-फार तर ते जेवतील आणि एंड ऑफ द डे असं आहे. पण आत्ता हे जर आपण सिटीमध्ये बघितलं, तर लोकांचे जॉब टायमिंग्सच इतके एंड म्हणजे 10 वाजतात, मग 11 वाजतात असं आहे. सो आपण ते स्ट्रिक्ट एक थंब रूल नाहीये, की तुम्ही ह्याच वेळेस बंदच करायला पाहिजे तुमचं जेवण 7 वाजता सगळंच बंद वगैरे. कारण त्याचं जर ऑफिसच संपत नसेल 10 शिवाय किंवा काम, तर मग तो लगेच 7 ला सगळं एंड करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट काम करताना दो इट्स नॉट फिजिकल वर्क तरीसुद्धा ती एनर्जी लागणार आहे मेंटल एनर्जी. सो ठीक आहे, तुमचं 10 ला संपतंय काम, मग तेव्हा आल्यानंतर मग माइंडफुली तुम्ही तुमचं जेवण जेवा. तेव्हा मग मोबाईल बघत किंवा असं नको. व्यवस्थित जे काही तुमच्या ताटात आहे, पण मग तुम्ही रात्री प्रोटीन खाऊ शकता. खाऊ शकता. बरोबर खाऊ शकता व्यवस्थित. त्याच्यात तुम्ही पनीर घ्या, अंडी घ्या. मग तेव्हाही तुम्ही 3 अंडी असा इंटेक ठेवू शकता. कारण प्रोटीनचा इंटेक हा 1 ग्रॅम पर केजी ऑफ डिझायर्ड बॉडी वेट. म्हणजे तुमचं वजन जेवढं आहे, तेवढं प्रोटीन हे गरजेचं आहे. पण हे सर्वसामान्यांना पण? होऊ जे शकतं. कष्टाची कामं करत नाहीत त्यांना, त्यांना जे सुद्धा बैठी कामं हां. करतात त्यांना? कारण हा डायटरी गाईडलाईन्स जे आपले आहेत, तर त्याच्या अकॉर्डिंगली हे आहेत व्हॅल्यूज आहेत त्याच्या या. कारण तेवढं गरजेचं प्रोटीन तुम्हाला लागतं आणि समहाऊ ते आपल्या आहारातनं खरं तर पूर्ण होत नाही. म्हणजे आता जर एक 56 किलो वजनाची व्यक्ती आहे, तिला 56 ग्रॅम्स प्रोटीन हे पाहिजेतच. मग ते व्हेज जाऊ देत किंवा नॉन-व्हेज जाऊ देत. तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण तेवढे जाणं गरजेचं आहे आणि तेवढं आपलं खरं तर होत नाही. ॲज पर आवर इंडियन प्लेट. त्यामुळे आपल्याला थोडंसं प्रोटीनकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स झाले. आता फायबरचा विषय येतो. तर मग आहारात फायबर हवं असं म्हणतात. येस. आता फायबर म्हणजे काय नेमकं? ते कुठल्या पदार्थातनं मिळतं आणि काय म्हणजे फायबर बॉडीत गेल्यानंतर त्याचा कसा बॉडीला आपल्या फायदा होतो? सो फायबर म्हटलं, की ते पण परत कार्बोहायड्रेटच्या सोर्समध्ये येतं. फायबरमध्ये 2 प्रकार येतात. इन्सोल्युबल, सोल्युबल. इन्सोल्युबल जे विरघळत नाहीत आणि सोल्युबल जे विरघळतात. सो ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या पालेभाज्या आल्या. मेथी असेल, शेपू असेल. आता ह्याचाही एक म्हणजे आपण म्हणू शकतो, की ह्याचं किती किती प्रमाण ह्याचं ठेवायचं ताटात. तर आता हे एक जनरल असं माहिती आहे लोकांना, की पालेभाज्या खाव्या वगैरे. त्याच्यात अर्थात विटॅमिन सगळे आहेत. हे सगळं असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात थोडेसे अँटी न्यूट्रिएंट सुद्धा आहेत. म्हणजे ऑक्झलेट्स वगैरे असे. जे जे तुम्हाला कुठेतरी पुढे जाऊन किडनी स्टोन किंवा त्याच्यासाठी जर तुमचा इंटेक हा जास्त असेल तर. नाही, पण मला हेच विचारायचं आहे, की आपल्याकडे भाज्या खातात म्हणजे ते वाटीभर भाजी आणि ताटभर पोळ्या असतात आपल्याकडे. हं. तर प्रश्न विचारला, की आपण तेवढ्या खरंच भाज्या खातो का? म्हणजे आपण जेव्हा म्हणतो, की भाजी खावी किंवा पालेभाजी खावी, कुठली भाजी खावी, तेव्हा ती किती क्वांटिटीत खावी? त्याला काही म्हणजे असं काही हं. मेजरमेंट आहे त्याला, की हां बाबा एवढी भाजी खाल्ली तर ती चांगली आहे. तर आपल्याकडे भाज्या खातात पण त्या नावाला खातात. मग त्याच्याबद्दल काय सांगतात? सो भाजी ही आपल्याकडे खरं तर खूपच नावाला खाल्ली जाते. कारण चपाती आणि भाजी ही लावून-लावून भाजी एकदम लावून खाल्ली जाते. म्हणजे 30% भाजी असते, 70% चपातीच असतं का चपाती ते? असते आणि इव्हन आपली भाजी तशीच राहते, पण आपली 1-2 चपात्या कधी संपतात हे कळत नाही.
ओके. पण तरी सुद्धा जर आपण भाज्या, पालेभाज्या स्पेशली फायबर बघतोय, तरी सुद्धा त्याची एक जर 2 लोकं असतील, त्यांना एक जुडी सफिशियंट आहे. तेवढी ही त्यांनी असणं खायलाच गरजेचं पाहिजे. आहे. हां, तेवढी एक असू देतच. मग पालक असेल किंवा मेथी कुठलीही. म्हणजे त्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ही पाहिजे जरा, की जेणेकरून तुम्ही तुमचा म्हणजे उगाच असं एक चवीला घेतल्यासारखी खायची नाहीये. भरपूर प्रमाणात जावं. लोणच्यासारखी नाही खायची, हां, भाजीसारखी खायची. भाजीसारखी खायची. राइट. पण मग हे पालेभाज्या सोडून अजून कुठले फायबरचे सोर्सेस? पालेभाज्या तर मेन आहेत. नंतर मग आपली काकडी आहे, ह्याच्यातनंही फायबर जातच. म्हणजे आपल्या ज्या नॉन स्टार्ची, कारण स्टार्च म्हटलं ना, स्टार्च म्हणजे आपला बटाटा आणि हे स्टार्च येतं. ते पण कार्बोहायड्रेट जातं. रताळी, बटाटे. हं. आणि नॉन स्टार्ची म्हणजे आपले सगळे फळभाज्या. त्याच्यात तसं प्रकारे फायबर हे जातच. मग वांगं असेल, आपलं अजून कोबी असेल, भेंडी असेल, ह्या सगळ्या भाज्यांचं प्रमाण जर तुम्ही ताटात जास्त ठेवलं आणि एक चपातीच त्याला प्रपोर्शनेट ठेवली, तर मग ओके, ते ताट बॅलन्स्ड आहे आणि तुम्हाला सगळं मिळालं. पण पोळ्याच 2 आहेत आणि मग उगाच नावाला एखादी भाजी, तर मग ते सगळं कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जातं. पण मग नॉन-व्हेजमध्ये काय असतं फायबर? म्हणजे कुठल्या पदार्थातनं मिळतं? आता नॉन-व्हेज जेव्हा आपण कन्सिडर करतो, तेव्हा नॉन-व्हेज म्हटलं की प्रोटीन आणि फॅट्स हे 2च आहेत. त्याच्यात कार्बोहायड्रेट नाही. चिकनमध्ये फायबर असतं? नाही. कुठल्याच नॉन-व्हेज प्रकारात अंड्यांपासून आपण जर घेतलं, कशातही फायबर नाही. ते हाय प्रोटीन आहे, खूप प्रकारे चांगलं फर्स्ट क्लास प्रोटीन आणि अर्थात प्रोटीन म्हटलं की त्याच्यासोबत फॅट्स आला. म्हणजे अंड्यात प्रोटीन जरी असलं तरी फॅट्स आले. आता आपला पॉइंट काय होतो पण मग की नॉन-व्हेज खाणाऱ्यांना फायबर मिळतं कसं? येस. सो त्या मुद्द्याकडे येतेय. फॅट्स हे जे असतात, दे आर ल्युब्रिकंट्स म्हणजे आपण वंगण म्हणून त्याला. हां, म्हणजे फॅट्स जे आहेत ते पूर्ण आपली जी काही सर्क्युलेशन प्रोसेस आहे, आपलं सगळं रक्त विसरण जे होतं, तर ते एकदम स्मूथली फॅट्समुळे होतं. आता लोकं घाबरतात फॅट्सला का? तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. हं, डायटरी फॅट आणि जे आपल्याला ब्लड रिपोर्टवर दिसतं. हं. तर डायटरी फॅट म्हणजे जे आपल्या बटर, खाण्यातनं जे जातात. आपण खातो बटर, तूप, ओके. हे चांगलं आहे. कारण ते गरजेचं आहे. ते खायला हवं. कारण कसं चांगलं आहे म्हणजे? कारण कारण की हा खूप लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, की तूप खातो तर वजन वाढेल का? हां. बिकॉज ह्याच्यामध्ये ना सॅच्युरेटेड फॅट्स, मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली म्हणजे सॅच्युरेशन म्हणजे एकदम डेन्स कॅलरी आहे त्यांच्यात, खूप कॅलरी, हाय कॅलरी आहे. एखादं उदाहरण सांगा. तूप, तूप. ओके. तूप, बटर, ओके. दुसरं मोनो, त्याच्यामध्ये मोनो म्हणजे एकच. ती जी चेन आहे ना फॅटी हं, ॲसिड्सची, हं, जसं प्रोटीन अमायनो ॲसिडच्या चेननी हं, बनलंय, हं, फॅट्स फॅटी ॲसिडच्या चेननी हं, बनलंय. हं, तर मोनो, तर मोनोमध्ये काय होतं मग आपलं हे जे सगळे तेल आहेत, ते येतात त्याच्यामध्ये आणि पॉलीमध्ये मग परत सगळे खाद्यतेल. म्हणजे पूर्ण सगळं त्याच्यामध्ये सोयाबीन आणि सॅफ्लॉवर ऑइल जे आत्ता खाद्यतेल आपण वापरतो, ते हं. सगळं पॉलीमध्ये येतं. तर आता प्रॉब्लेम काय होतो, की एक जनरल स्टेटमेंट अशी आहे, की पॉली अनसॅच्युरेटेड हे तेल वापरायचं. हं. कारण त्याच्यामध्ये फार सॅच्युरेशन नाहीये, ते डेन्स कॅलरी नाहीये. पण मग तूप खाणं चांगलं कसं? येस. सो हाच एक समज असा आहे, की सॅच्युरेटेड फॅट म्हणजे खराब फॅट आहेत आणि त्याच्यामुळे सगळे हार्ट डिसीज आणि हे असं हं, होतंय. हं, पण हे खरं तर मिथ आहे. हे असं का असं? कारण ती जी चेन आहे ना, त्या चेनमध्ये आता हे कार्बन ॲटम्स वगैरे असतात सगळे हं, आणि ती सॅच्युरेटेड आहे. त्याच्यात अनस्टेबल बॉन्ड नाहीयेत. हं, ती पूर्ण भरलेली चेन आहे आणि हं, सो इट इज अ व्हेरी डेन्स कॅलरी आणि तुम्हाला एनर्जी सोर्स हा खूप जास्त काळ टिकणारा तिथून मिळतो. म्हणून तुम्ही तूप आणि तुम्ही बटर हे खाणं गरजेचं आहे. म्हणजे तूप तर आपण अगदी आपल्या प्राचीन काळापासून तर त्याचं हं, महत्त्व आहे. तूप खायचंच आहे. कुकिंग तुपात केलं तर अजून चांगलं आहे. कारण तूप, बटर आपण जेव्हा बघतो त्याचा स्मोकिंग पॉइंट हं, हा फार असतो म्हणजे खूप असतो. म्हणजे हं, तुम्ही जर कधी बघितलं असेल तर आपण तुपात डीप फ्राय करू शकत नाही. हं, ओके. कारण धूर निघतो हं, लगेच. सो तूप जे आहे त्याच्यात कुकिंग केलं तर आपली जी डिश आहे ती एकदम डेन्स इन न्यूट्रिशन आणि कॅलरी वाईज. ओके. आता लोकांचा असा समज आहे, की जेव्हा आपण फॅट्स म्हणतो, फॅट्स हे बघितलं, की लगेच घाबरतात लोकं. तर ते घाबरण्याचं कारण नाहीये. कारण फॅट्स जे आपण खातोय, ते तूप असेल, बटर असेल, चीज असेल, ते डायटरी फॅट आहेत. ते घेणं गरजेचं आहे. ज्याला घाबरायचंय, जे पेपरमध्ये दिसतं, ते दिसतं. ते सीरम हं, कोलेस्ट्रॉल जे रक्तात दिसतं. हं, ओके. सो खरं तर आपला मेंदू म्हणजे 80% मेंदू हा कोलेस्ट्रॉलने बनलाय. हं, म्हणजे अंड्यात कोलेस्ट्रॉल आहे. हं, मटणात आहे, चिकनमध्ये आहे. सगळ्यामध्ये ते कोलेस्ट्रॉल आहे. फॅट म्हटलं की कोलेस्ट्रॉल. हं, हं, पण ते जे खातोय ना,
ते व्यवस्थित आहे, ते चांगलं आहे. हं, त्याचं रक्तात जाऊन जे होतं, हं. ते खराब आहे. पण रक्तात ह्या फॅटचं काही होत नाही. रक्तात जे फॅट होतं ते कार्बोहायड्रेटमुळे फॅट होतं. म्हणजे फॉर म्हणजे कसं तेच मला म्हणजे समजा. येस, कार्बोहायड्रेट आपण खातोय, शुगर गेली. जेवढी गरजेची आहे ती शरीराला दिली, आपल्याला एनर्जी मिळाली, आपण ती एनर्जी स्पेंड केली किंवा काय. आता थोडंसं उरलंय, एनर्जी खूप आपण खाल्लंय आणि ते उरलंय, तर दॅट इज स्टोअर्ड ॲज अ फॅट इन बॉडी. ओके. ॲज अ ग्लायकोजन हा सबस्टन्स असतो. म्हणजे ग्लुकोज गेलं शरीरात, हं. ते वापरलं जितकं समजा आपण 5 गरजेचं आहे. पोळ्या खाल्ल्या, हं, त्यातल्या समजा 4च पोळ्या आपल्या शरीराला आत्ता गरज आहे. शरीराने 4 पोळ्यांमधलं जे काही कार्ब्स आणि प्रोटीन आहेत ते घेतले हं. आणि एका पोळीचं त्यांनी पूर्ण ग्लायकोजन वापरून त्याचं जे रूपांतर आहे ते त्यांनी ते स्टोअर केलं. स्टोअर केलं. हां, मग ते मग स्टोरेजचे 2च ऑर्गन्स आहेत, लिव्हर आणि मसल. ओके. मग आपल्या लिव्हरमध्ये काय होतं, सगळा ग्लायकोजन ग्लुकोजचं ग्लायकोजन झालेलं हं. स्टोअर झालं. ओके. आता ते जे स्टोअर झालंय, त्यात ते फॅटच्या रूपात स्टोअर झालंय. ओके. ओके. म्हणजे आपण जे खातोय फॅट, ते तसं स्टोअर होत नाहीये. आपण कार्बोहायड्रेट खातोय, त्याचा जो उरलेला पार्ट आहे, जे एनर्जी पुरवून झालं, आता अजून उरलंय, तर ते लिव्हर स्टोअर करून ठेवतं. पण मग तूप खाऊन जे आपण शरीरात फॅट्स येतात, ते तिथं स्टोअर होत नाहीत किंवा नाही. ते त्यांनी वजन वाढत नाही. स्टोअर होतात. म्हणजे आपण फॅट्स घेतोय, म्हणूनच 2च ऊर्जा देणारे शरीराला 2 मॅक्रोन्यूट्रिएंट आहेत. एक कार्बोहायड्रेट किंवा फॅट. प्रोटीन हा ऊर्जा स्त्रोत नाही. ओके. एकतर तुम्ही कार्बोहायड्रेट खा किंवा तुम्ही फॅट खा. आता फॅट फक्त खाणं म्हणजेच काय, डेली उठून पनीर, चीज, अंडी आणि मग बाकीचे नॉन-व्हेज हे हेच खाणं, हा एक कंप्लीट वेगळा भाग होतो. डाएट म्हणून हां, खाणं. एक डाएट म्हणून खाणं किंवा एक लाईफस्टाईल म्हणून ज्याला आपण कीटोजेनिक म्हणतो. हं. आणि आपलं जे आता नॉर्मल आहे, की कार्बोहायड्रेट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. हे नॉर्मल. पण मग हे जे म्हटलं जातं, की फास्ट फूड खाल्लं म्हणजे समोसे, वडापाव किंवा शेव जे काही दिवाळीचे फराळ देखील त्यामध्ये सगळे असतात. मग म्हाताऱ्या लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? की त्यांच्या आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश असायला हवा आणि कुठल्या गोष्टींचा समावेश त्यांनी टाळायला हवा, हेतुपुरस्सर किंवा जाणीवपूर्वक? आता ना एक 50s नंतर जर आपण एक बघितलं, तर पहिल्यांदा तर सगळ्या लोकांनी ना एक बेसिक हेल्थ चेकअप तर करावं. त्यांचे रिपोर्ट्स, त्यांचे एक लॅब लेव्हल्स टेस्ट बघावी, की कसं सगळं आहे का व्यवस्थित? कुठले पॅरामीटर्स वर-खाली आहेत? एकदा ही चेकअप करावं त्या लोकांनी आणि मग त्या अकॉर्डिंगली आपल्या आहारात बदल हे करायला पाहिजेत. बदल करायचे म्हणजे काय करायचंय? तर ह्याच्यामध्ये तुमचं जे काही कार्बोहायड्रेटचा जो आपला आपण बघितला जो काही अमाउंट आहे, तो इथे ह्या आपण जसं-जसं एज वाढेल तसा तो थोडासा कमी करत जायचा आहे. म्हणजे काय कारण करायचंय? म्हणजे कमी कुठले म्हणजेच पदार्थ? म्हणजे चपाती, भात हे जे मेन 2 आपण बघूया आपल्या आहारातला मुख्य घटक. मुख्य घटक. तर ते कमी करायचं म्हणजे भाताचं प्रमाण, ते थोडंसं कमी किंवा तो एकच एकदाच फक्त खा. म्हणजे दुपारी खात असाल तर रात्री खाऊ नका. कारण आता 50s नंतर किंवा 60s नंतर थोडंसं मग फिजिकल वर्क कमी होतं. ओके. कारण मग एवढी मग एनर्जी घेणार ती जरा स्पेंड होत नाही आणि मग अर्थात ती स्टोअर होते. त्यामुळे तेव्हा हे जे 2 घटक आहेत ते कमी करणं गरजेचं आहे. मग तुम्ही वरणाची वाटी थोडीशी वाढवा. अगदी हां, म्हणजे घट्ट त्याला वरण. पर्याय काय? म्हणजे तुम्ही हे कमी करताय, तर त्याच्याऐवजी काय आहारात आणायला पाहिजे? मग आता पहिल्यांदा आपण ना गहू रिप्लेस करूया बाय ज्वारी. त्यातल्या त्यात भाकरी थोडीशी इव्हन हलकी आहे पचायला. तर भाकरी ज्वारी, बाजरा असेल तर ती तुम्ही एक स्टार्टिंगला रिप्लेस करा. गहू थोडेसे आफ्टर 50s तरी नको. मग ते झालं एक भाकरी. मग अजून जरा लागतीये भूक, काही वाटत असेल, तर मग थोडासा भात. ओके. असे हे 2 घटक हळू तुम्ही रिप्लेस करू शकता. ह्याच्यासोबत वाढवायचं काय आहे, तर वरण असेल, तर आपलं घट्ट डाळ. आता आपलंही वरण ना कसं असतं ताटातलं, पाणीच जास्त असतं आणि उगाच खाली थोडीशी डाळ असते. तर परत तिथे प्रॉब्लेम काय होतो, आपण म्हणतो की वरण घेतलं, प्रोटीन खाल्ले, पण ते प्रोटीन जातच नाहीत. कारण काहीच त्याच्यात डाळ नाहीये. सो घट्ट डाळ एकदम जी असेल तेवढं वरण पाहिजे. छान अमाउंट एक वाटीभर तरी छान उसळ, थोडीशी पालेभाजी आहे. त्याच्यानंतर मग काय अजून एखादी कुठली सुकी भाजी आहे, फळभाजी आहे, भेंडी आहे, कोबी आहे, वांगं आहे, जे जसं अकॉर्डिंगली आवडेल त्यांना. तर तसं ताट आपण जर एक आफ्टर 50s-55 ठेवलं आणि ते मेंटेन केलं, त्याचबरोबर हलकासा व्यायाम एखादा, तर पूर्ण हेल्थ ही बरोबर मॅनेज होऊ शकते. आणि त्यांनाही ते सांगायचं, की तुमची भूक जेव्हा लागेल कारण आता ते घरी असलं की उगाच खाणं होतं म्हणजे दर 2 तासांनी काहीतरी खाणं होतं.
तर हे सुद्धा आपल्याला कुठेतरी कमी करायचं आहे. आपण जेव्हा स्नॅकिंग कमी करू ना मधल्या पिरियडमधले, तर आपल्याला आपले कुठलेही दुसरे व्याधी पुढचे पण होणार नाहीत. यात 2 प्रवाह मला दिसतात. म्हणजे परत एकदा मी सांगितलं, की ऑनलाईन किंवा अनेक डायटिशियन, अनेक न्यूट्रिशनकडनं सांगितलं जातं, की एक जण म्हणतात, की दर 2 तासांनी खा, दर 3 तासांनी खा. म्हणजे दिवसभरात तुम्ही समजा असं धरलं, की 8 तास झोपता आणि जवळ-जवळ 16 तास हे तुम्ही जागे असता. तर 16 तासात तुम्ही दर 3-4 तासांनी खा. म्हणजे एक 6 ते 7 हं. मील घ्या. त्या मीलमध्ये तुम्ही तुमचं प्रोटीन, कार्बोहायड्रेटचा हं, बॅलन्स करू हं. शकता. दुसरा एक वर्ग आहे तो सांगतो, की दिवसातनं 2च वेळेला जेवा किंवा मग त्याला आपण टेक्निकल भाषेत इंटरमिटेंट फास्टिंग असं म्हणतो, की 2 तुमचे जे मील्स आहेत त्याच्यामध्ये 12 तासाचा, 14 तासाचा अंतर ठेवा. पण मग यातलं काय योग्य, काय अयोग्य? नक्की सर्वसामान्य लोकांनी त्यांना या कुठल्याच भानगडीत पडायचं नाहीये. त्यांना नॉर्मल जेवायचंय, चांगले पदार्थ खायचे आणि नॉर्मल आयुष्य जगायचंय. त्यांनी काय करावं यातलं? कुठलं चांगलं आहे, अंगीकारायला पण त्याचं सोपं आहे आणि जास्त उपयुक्त पण काय यातलं? सो इथे तर पहिल्यांदा ना दर 2 तासांनी खाणं हे गरजेचंच नाहीये. ह्याच्यात म्हणजे अर्थच नाहीये. कारण अशी 2-2 तासांनी आपल्याला एवढी भूक पण लागत नाही आणि 6-7 मील्स करणं एवढं गरजेचं पण नाही. कारण आपण दर 2 तासांनी जे खातोय, ते त्याचं प्रॉडक्ट येतंय ते शुगर स्टोरेज इंटू ब्लड शुगर. तेच होतंय. त्यामुळे काही गरज नाहीये. कारण शरीराला ना ते जे आधी खाल्लंय ते बर्न करायची संधीच देत नाही. लगेच 2 तासांनी दुसरं फूड. सो पहिल्यांदा तर हे सतत 2 तासांनी खाणं तर युजफुल नाहीये. म्हणजे त्याचा काहीच उपयोग नाही. मग दुसरा भाग येतो इंटरमिटेंट फास्टिंगचा. दुसरं इंटरमिटेंट फास्टिंग. आता इंटरमिटेंट फास्टिंग हे थेरप्युटिक आहे. ह्याचा सायंटिफिक बेस आहे ह्याला. म्हणजे आता त्याच्यामध्ये विंडोज आहेत. 16:8 असे. तर एक बेसिक आहे तो 16:8. ह्याच्यामध्ये ना 8 तासांमध्ये तुम्ही खायचं. म्हणजे तुमचं एक टायमिंग ठरवा. फॉर एक्झाम्पल 10 ते 6 सकाळी ह्यात तुम्ही खाणार आहात. मग 10 वाजता छान ब्रेकफास्ट करा. त्यात तुमचं जे काही असेल प्रोटीन, नंतर कार्बोहायड्रेट, ऑमलेट केलं, तुम्ही भुर्जी केली किंवा अजून काही स्प्राउट्स खाल्ले. असं जर तुम्ही खात असाल, ओके, हे झालं एक मील. थोड्या वेळाने दुसरं म्हणजे लंच 2 वाजता आणि लगेच तिसरं लास्ट डिनर जे 6ला तुम्ही एंड करणार. आता 6 नंतर नेक्स्ट 10 पर्यंतचा जो काळ आहे पूर्ण, दॅट विल युअर बॉडी विल अंडरगो फास्टिंग. हं, फास्टिंगचा थेरप्युटिक अर्थ असा आहे, की तुमचं शरीर हे ऑटोफॅजीला जातं. ऑटो म्हणजे स्वतः, हं. फॅजी म्हणजे खाणे. शरीरातल्या पेशी या ज्या नको आहेत, जे फॅट सेल्स आहेत त्यांनाच ते खातात. तर ऑटोफॅजी होणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपण 10 ते 6 खाल्लं, ते पूर्ण 6 ते नेक्स्ट 10 पर्यंत व्यवस्थित मेटाबोलाइज होतं. व्यवस्थित त्याचं जी आपली चयापचय क्रिया आहे, ती छान प्रोसेस होते आणि मग आपल्याला परत 10ला आपण परत एनर्जी द्यायची. सो इंटरमिटेंट फास्टिंग हे सायंटिफिक आहे. ह्याचा दुसरा एक जर आपण हार्मोनल बेस बघितला, तर हार्मोनलमध्ये आपण जेव्हा दर 2 तासांनी जर खात गेलो, हं, तर आपलं इन्शुलिन हे सतत त्याचा स्पाइक होत राहणार. हं, म्हणजे हं. त्याचं खातोय, परत थोडंसं खाल्लं, परत 2 तासांनी वाढतंय. त्या इन्शुलिनला उगाच वाढवू द्यायचं नाहीये. तर जेव्हा आपण असं एक एक टाईम ठरवतो, की एवढ्याच वेळेत मी खाणार आहे, हं. तर तिथे वाढू दे जे काही इन्शुलिन वाढतंय. परत संपला माझा वेळ 6 नंतर अगेन मी फास्टेड आहे, तर इन्शुलिन हे स्टेबल राहतं आणि इन्शुलिन स्टेबल असेल, तर ऑफ तुमची ब्लड शुगर स्टेबल राहणार. सो म्हणजे हे डायरेक्ट संबंध त्या डायबिटीसशी किंवा त्या होऊ शकतो. ह्याशी हां, आहे. असा आहे. ओके. पण मग आता आम्ही या सगळ्या संदर्भात ना खूप लोकांकडनं प्रश्न गोळा केले. ते झालं आपलं एक फिट लोकांचं. प्रेग्नंट बायकांची वेगळी काळजी घ्यावी लागते किंवा साहजिकच आहे, पोस्ट प्रेग्नन्सी किंवा हं, प्रेग्नन्सीच्या आधीसुद्धा त्यांच्या आहारात कुठले पदार्थ हे आवर्जून असायला हवेत. आपल्या इंडियन कल्चर कल्चर हं. म्हणण्यापेक्षा आपल्या इंडियन उपखंडात जे काही पिकतं आणि जे आपल्या ताटात सहज येतं, हे जर का समोर ठेवलं तर कुठले घटक त्यांच्या आहारात असायलाच हवेत? व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही. पहिल्यांदा तर ना आपल्याकडे कसं आहे, एक लेडी जेव्हा प्रेग्नंट असते, तिच्या शरीराचा ताबा एकतर तिची सासू किंवा आई हे घेऊनच टाकतात घरचे, हं, की आता तू काय खायचं हे ते हं, ठरवणार. सो इथून एक चेंज केला. पहिल्यांदा तिला माहिती आहे तिची बॉडी कशी आहे आणि आता एक थ्रूआउट प्रेग्नन्सी तुम्हाला एक 9 किलो तरी वजन, एक 9 ते 10 किलो तरी वजन गेन करणं हे चांगलं आहे, म्हणजे करायला हं. हवं. पण मग तिथे ना, हे खा, ते खा असं सगळं चालू होतं. इन द नेम ऑफ डोहाळे लागले आणि मला क्रेव्हिंग्ज होतायत. पण हे सुद्धा ना, हे सगळं ना अंडर सायकॉलॉजी येतं. हं, क्रेव्हिंग होतीये, क्रेव्हिंग म्हणजे गोड खावंसं वाटतंय. हे एक काइंड ऑफ सायकॉलॉजी आहे आणि हं, ती लेडी हे तर प्रेग्नन्सीमध्ये होतंच असं समजून ते खाते. हं.
शेंगदाणा लाडू आणि असं काही वेगळं सगळं. रादर ह्याच्यामध्ये पूर्ण 9 महिन्याच्या कालावधीत जंक खाणं खूप होतं. कारण तिचे एक पॅम्परिंग असतं आणि सगळ्या गोष्टी असतात. पण ह्याच पूर्ण काळात शुगर म्हणजे लागू शकते. जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात. त्या हं. पूर्ण काळामध्ये जर तिने गरजेपेक्षा जास्त शुगर शुगर म्हणजेच कार्बोहायड्रेट सगळ्याच प्रकारचे जंक असेल किंवा घरी बनवलेलेही पदार्थ. म्हणजे ते घरी जरी बनवलं असेल तरी ते इट्स नॉट हेल्दी कारण ते कार्बोहायड्रेटच आहे. तर ते जर तिने जर उगाच खात गेली जस्ट बिकॉज माझं बाळ आहे आणि मग ते म्हणतात आपल्याकडे 2 जीवाची आहे वगैरे. हो, 2 जीवांची. तसं खरं तर नाहीये. इट्स नॉट सायंटिफिक. पण मग ते उगाच इंटेक केला जातो. पण मग कुठले पदार्थ खावेत? मग ह्याच्यामध्येच ना परत तिने सुद्धा प्रोटीन हा इतका महत्वाचा घटक आहे ना, जो खूप इग्नोर्ड आहे. आता तिला 1 ग्रॅम हा जर WHO अकॉर्डिंगली गाईडलाईन्स आहे, तर 1.5 ग्रॅम तरी तिला वाढवावा लागणार आहे. हं. मग तिने आता बच्चूसाठी तिने मग थोडंसं चांगल्या ग्रोथसाठी बाळाच्या फर्स्ट क्लास नॉन-व्हेज प्रोटीन सोर्स खाणं गरजेचं आहे. जे थोडंसं ओव्हरऑल बच्चूसाठी डेव्हलपमेंटसाठी चांगलं आहे. अंडी खाणं गरजेचं आहे. दुधाचा इंटेक हा असू दे तिचा. ओके. शेंगदाणे वगैरे आपले सगळे आहेतच. पण मला असं म्हणायचंय, की तुम्हाला या पूर्ण काळात शुगरचीही गरज लागत नाही. हं. म्हणजे असं बिलकुल म्हणजे गरजेचं नाहीये, की प्रेग्नन्सीमध्ये क्रेव्हिंग्ज होतात, खायला लागतंय. तर ती इच्छा त्या लेडीची, त्या स्त्रीची पूर्ण करायलाच पाहिजे, नाहीतर मग बाळाची ग्रोथ होणार नाही. असं असं नाहीये. तुम्ही केळी खा, फळं खा. ॲपल असेल, ॲपल खा, ॲपलचं शेक करा. हं. दॅट्स इट. फाईन. त्याच्यामध्ये उगाच ॲडिशनल साखर घालणं किंवा ॲडिशनल काही अजून गूळ घालणं आणि ह्याची गरज नाहीये हं. आणि सेम ॲज अ फिट पर्सन प्रेग्नंट लेडीला सुद्धा सतत 2-2 तासांनी खाणंही गरजेचं नाही. इव्हन त्या काळात तिने खरं तर व्यायाम सुद्धा केलेला पाहिजे. हं. ओके. की म्हणतात काही करायचं नाही. पण तसं नाहीये. केलं तरी तिला चांगलंच आहे. चांगलंच आहे. ते करू देत उलट. प्रेग्नन्सीचा विषय चाललाय, तर आता जी लहान बाळं असतात, आता प्रोटीन तर आपण सांगतोय, हं, मगाचपासून आपण त्याच्यावरच बोलतो, की प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स. पण मग हे लहान जे अगदी तान्ही बाळं असतात, म्हणजे 1 वर्षापर्यंत आपण ठरवू, की बेबी हं, जे असतात त्या, त्यांच्या आहारात त्यांच्या आईने त्यांना काय द्यायला पाहिजे? म्हणजे आईचं दूध तर असतंच, परत हं. त्यात प्रोटीन आलं. आपण ते शिकतो, की दॅट इज रिचेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांनी 1 वर्षाच्या बाळापर्यंत त्यांना नक्की आहारात कुठल्या गोष्टींचा समावेश करायला हवा? 6 महिने तर झाले एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असतं. म्हणजे दुसरं काही द्यायचंच नाहीये. हं. त्याच्यानंतर मग आपण सुरू करतो. वीनिंग म्हणतात त्याला, की हं. एक-एक पदार्थ देतो. मग स्टार्टिंग आपण वरण-भातापासून कुस्करून एकदम मॅश्ड पोटॅटो असतात ते देतो आपण. असं स्टार्ट करतो. आता ते बच्चू वाढतंय आणि त्या वाढत्या वयाला ब्रेन डेव्हलपमेंट होणं हे दी मोस्ट इम्पोर्टंट आहे. कारण तेव्हाच त्याचे सगळे माइलस्टोन्स आणि दर ह्या-ह्या महिन्याला जे तो करत राहतो, की बोलणं असेल, हाय म्हणणं असेल, ओके, बोट पकडणं असेल, ग्रिप धरणं, हे सगळं ती आई त्याला काय देतीये हं. ह्याच्यावरती बरंच इफेक्ट करतं. तर तेव्हा तुम्ही व्हेज असेल तर अर्थात वरण-भात द्या, भाताची पेज द्या. हं. ओके. ती पण खूप छान सोर्स आहे. एनर्जी मिळते. कार्बोहायड्रेटच आहे. पण ते जाऊ दे बाळाला, ते लागणार. तुमची फॅमिली नॉन-व्हेज असेल तर मग सुरू करा. आळणी आपलं पाणी असतं आधी, चिकनचं सूप, चिकन पाणी. सूप हं. असतं. ते देणं चांगलं आहे. तशी हे द्या. पण ह्या बच्चूला कुठूनही सेरिलॅक किंवा हे जे सगळे प्रॉडक्ट्स आहेत, ते मात्र टाळायला पाहिजेत. त्याची गरज नाही आणि ते सगळं परत अर्थात रिफाइंड प्रोसेस्ड पण त्याला हे पर्याय सगळे बाकीचे तुम्ही आता सांगितले, सगळं घरातलं. ओके. ते ठरवू शकतात हां, उत्तम पर्याय. ठरवू शकतात. घरातलं सगळं. मग एकदम तुम्ही मी म्हटलं तसं वरण-भात, एक फळ असेल आता फॉर एक्झाम्पल केळ आहे. तर केळ छान कुस्करून थोडंसं त्यात दूध घालून तसं देऊ शकता. ओके. त्या बच्चूसाठी. पण सेरिलॅक किंवा अशी कुठलीच गोष्ट बाहेरून कुठलंही प्रॉडक्ट रेडीमेड जे आत्ता सगळं मिळतंय, ते बाळाला द्यायची गरज नाहीये. खूप लोकांमध्ये ऐकलेलं असतं आपण, की लोकं जेव्हा वजन कमी करायला लागतात, तेव्हा ते म्हणतात, "आम्ही भात सोडलाय" किंवा "भात खाल्ल्याने वजन वाढतं" असं म्हणलं जातं. त्यात कितपत तथ्य आहे? भात हे स्टार्च आहे, प्युअर कार्बोहायड्रेट स्टार्च. तर तुम्ही भातच एकटा तुम्हाला वजन वाढण्याला कारणीभूत कारणीभूत आहे असं नाही. नसतो. पोळ्या खाल्ल्या तरी वजन वाढू शकतं. वाढू शकतं. मुळात वजन वाढणं हे तुमच्या कॅलरीवरती त्याच्यावरती अवलंबूनच नाहीये. वजन वाढणं हा हार्मोनल इम्बॅलन्स आहे. कारण काही लोकांचं असं म्हणतात, आम्ही हवा जरी खाल्ली तरी वजन वाढतंय आणि हं. काही लोकं किती खातात तरी ते लीन राहतात. तर हे इट्स ऑल अबाउट हॉर्मोनल. हॉर्मोन्सच्या गोष्टी आहेत. पण तरी आपण ज्यांना फॅट लॉस करायचा आहे किंवा असं हं. काही असेल, तर त्यांनी भातच नाही, पण ओव्हरऑल कार्बोहायड्रेट, पिष्टमय पदार्थ
घरातले धान्यांपासूनच सुरुवात आहे, ते त्याचं प्रमाण थोडंसं कमी करावं. आणि जेव्हा पण म्हणजे जर तुम्ही 2 चपाती खात आलाय, तर एक खा पहिले. मग बघा किती पोट भरतंय. नाही भरत आहे तर भाज्या वाढवा. मग हळू ती ती गहू म्हणजे चपाती बंद करा, शिफ्ट टू भाकरी, ज्वारी. मग ते खा. ओके. हळू-हळू ते नंतर तुमची बॉडी अडॅप्ट होते. मग ती बंद करा आणि त्याच्यानंतर मग 1 वाटी डाळ घेतली आहे, दही आहे, नंतर पनीर आहे, नंतर अजून बाकीच्या भाज्या आहेत. असं ताट तुमचं आहे आणि मग उगाच नैवेद्य एवढा असा छोटासा वरण-भात खाली असेल, तर मग ठीक आहे. तुमचं पूर्ण जेवण तुम्हाला जे लागतंय, जे गरजेचे न्यूट्रिएंट्स आहेत, घटक आहेत, ते पूर्ण मिळाले. शिवाय सस्टेन्ड एनर्जी पण मिळाली. म्हणजे आता तुम्हाला पुढचे 5 हं. तास तरी भूक नाही लागणार. सो असं तुमचं जर ताट असेल, ज्यामध्ये उसळी भरपूर आहेत. असं अगदी अर्ध तरी ताट त्या उसळीने मटकीची, मुगाची उसळ जर असेल, त्यात छान तुपात बनवली असेल, तर ते चांगलं आहे. आणि इव्हन आता लाकडी घाण्याचं तेलही चांगलं आहे. तेही या कुकिंगला वापरू शकतात. सो रिफाइंड जे नाहीये, ते आपण कुकिंगला फॅट्स म्हणून वापरू शकतो. तर आपण आज म्हणजे या बेसिकली विषयावर बोललो, की जेवणात काय असायला हवं आणि या जेवणात काय असावं, काय नसावं ह्याच्याबद्दलच आपण आज माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला एपिसोड आमचा कसा वाटला आम्हाला आवर्जून कळवा. तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. हा व्हिडिओ जर का तुम्ही Facebookवर बघत असाल, तर आमचं Facebookचं जे सकाळचं पेज आहे, ते लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर का हा व्हिडिओ तुम्ही YouTubeवर बघत असाल, तर आमचं YouTubeचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन-नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत घेऊन येणार आहोत. पण त्यासाठी आमच्या चॅनलला ट्यून करा. धन्यवाद.